मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात काय घडलं खास? कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत? कोणतं गॉसिप रंगलं याविषयी जाणून घेऊया आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंटमध्ये. टाइमपास फेम अभिनेता प्रथमेश परबने त्याच्या रिलेशनशिपची बातमी काही महिन्यांपूर्वी शेअर केली होती. क्षितिजा घोसळकर असं त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव असून लवकरच दोघं लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यांच्या केळवणाला सुद्धा सुरुवात झाली आहे. त्यांच्या केळवणाचा हा व्हिडिओ सुद्धा खूप व्हायरल झाला. पंचक या सिनेमाच्या निमित्ताने अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी सहकुटुंब सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा नुपूर शिकरेसोबत लग्नबंधनात अडकली, तर हळदीला सर्वांचा मराठमोळा अंदाजही पाहायला मिळाला. पंचक या सिनेमाच्या ग्रँड प्रीमियरला मराठीसोबतच बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. जॅकी श्रॉफ, फारा खान, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यासारख्या दिग्गज मंडळींनी हजेरी लावली. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या इंडियन पोलीस फोर्स या वेबसिरीजमध्ये अनेक मराठमोळे कलाकार झळकणार आहेत. वैदेही परशुरामी, शरद केळकर, सुचित्रा बांदेकर या कलाकारांची झलकही ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली. अभिनेता प्रसाद ओकने हल्लीच नवीन घर घेतलं, तर सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत त्याने नव्या घराची झलकही दाखवली. फरजंद, फते शिकस्त, पावनखिंड, शेर शिवराज, सुभेदार या सिनेमांच्या यशानंतर दिग्पाल लांजेकर यांनी शिवरायांचा छावा या सिनेमाची घोषणा केली. या सिनेमाचा टीझरही नुकताच समोर आला असून हा सिनेमा 16 फेब्रुवारी 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. डिलिव्हरी बॉय या सिनेमाचा टीझरही समोर आलाय. या सिनेमात प्रथमेश परब आणि पृथ्वी प्रताप हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हा सिनेमा सुद्धा 9 फेब्रुवारी 2024 ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. एकदा येऊन तर बघा या सिनेमाच्या यशानंतर अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद खांडेकरनी आणखी एका सिनेमाची घोषणा केली आहे. अभिनेता स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहरे आणि हास्य जत्रेचे सर्व कलाकार या सिनेमात झळकणार आहेत. 8/2/75 या सिनेमाचा टीझरही नुकताच समोर आलाय. या सिनेमात संस्कृती बालगुडे, शुभंकर तावडे, पुष्कर श्रोत्री, संजय मोने, आनंद इंगळे यासारखे अनेक कलाकार झळकणार आहेत. तर हे होतं या आठवड्याचं टॉप 10 एंटरटेनमेंट. मराठी सिनेविश्वातल्या अशाच बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.